नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आता म्हणजे 5:45 झालेत. तू किती वाजता उठले काहीतरी? 6 वाजता. मग चपात्या भाज्या बनवून झाल्यात वाटतं तुझ्या. हा, काय बनवली भाजी? भेंडी बटाटे. बटाटे भेंडी. हे बघा, इथं मस्त भेंडी बटाट्याची भाजी बनवली आहे. वा, मस्त आहे. जास्त तिखट नाही टाकलं ना? ती ॲसिडिटीमुळे ती गायत्री जास्त काही तिखट भाजी बनवून नाही देत मला. तिला मी आधी सांगून दिलं एकदम साधीच बनवत जा म्हटलं. ते बटाटे आता काय बनवते मग तू? पोहे बनवून देते ना नाश्त्याला. हा, चालेल. हे बघा, कालच किराणा वगैरे भरून आणला. किराणा इथंच ठेवलेला आहे सर्व. त्या गोणीमध्ये ते किराणा घेऊन आलो. ते कालच म्हणजे ते किराणावाला सोडून देतात इथं घरी. ते किराणा वगैरे पण सर्व संपला होता. त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बघितला, कालच बघितला व्हिडिओ. काय आलं? त्रिशू नाही झोपली. ते तिथं मच्छरदाणी लावले मित्रांनो. त्या मच्छरदाणीमध्ये ना रात्री मच्छर कसे घुसतात काय नाही तेच समजत नाही. एवढी पॅक मच्छरदाणी लावतो आम्ही चारी बाजूनी, तरी मच्छर घुसूनच जातात. मग ते पायाला कुठे हाताला चावत राहतात ते त्रिशूच्या पण. ते पाय खा जातो का रात्री. तरी मी रात्री उठतो हा काहीतरी, कधी 3 वाजता कधी 2 वाजता, बघतो की मच्छर चावतायत की नाही असं. तेच मित्रांनो, आता बघा म्हणजे आता अमेरिका झालं आपलं, रशिया युक्रेन, परत आपलं दुबईवरती आता हमला चालू आहे. आता बरंच आपलं भारत देशामध्ये लोक आता तिथं स्थायिक झालेले आहेत. आधीपासूनच तिथं राहायला गेलेले आहेत. कोण जॉबसाठी गेलेत, कोण शिक्षणासाठी गेलेत. आता बरेच जण दुबईला कोण फिरायला गेले होते ते तिकडे अडकले आहेत. आता म्हणजे जेव्हा आता रशिया युक्रेन युद्ध चालू होतं किंवा आता पण चालूच आहे म्हणा. आता जेव्हा ते दुबईवरती पण हमला करतायत. आता मी याच्या आधी जे व्हिडिओ बघितले होते ना मित्रांनो, की असे व्हिडिओ बनवून टाकायचे ते जे अमेरिकेमध्ये आता जे स्थायिक झाले तिकडे, ते व्हिडिओ बनवून टाकायचे. काय म्हणे तुम्ही भारत देशामध्ये राहतात, भारत देशाला एकदम नावं ठेवत होते ते. काय पूर्ण गरीब देश आहे भारत देश. तिथं ते टॅक्स वगैरे घेतला जातो. इथं तर पूर्ण टॅक्स फ्री असते. इथं पैसा भरपूर भेटतो आपल्याला. म्हणजे ते कोण 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 लोक बोलत होते, जे की आपल्या इंडियामधनं तिथं गेलेत, जे की त्यांची ही जन्मभूमी आहे भारत देश. आणि ते त्या देशामध्ये जाऊन, अमेरिकेमध्ये जाऊन असं बोलतात की भारत देशाचा पॉलिटिशियन चांगला नाही, भारत लोक चांगले नाहीत, भारत लोक गरिबांचा देश आहे, असं तिथं जाऊन बोलत होते. आणि आता जे युद्ध चालू आहे, ते युद्धमध्ये ते आता रडून रडून ते व्हिडिओ बनवत आहेत की आम्हाला मोदी मदत करा, आम्हाला भारतामध्ये घेऊन चला परत. आणि त्यांचे कोण आई वडील असतील ते इथं रडून रडतायत आणि व्हिडिओ बनवतात की आमच्या पोरांना, आमच्या मुलींना इकडे भारत देशामध्ये घेऊन या. अरे मग तुम्हाला बोलताना म्हणजे विचार करायला पाहिजे ना. आज जर तुम्ही घरामधनं बाहेर पडले, मी तुम्हाला फक्त एकच सांगणार, घरापासून जर बाहेर पडलेत ना तर कोणीच कोणाचं नसतं. अरे तुम्ही आज जी जन्मभूमीला तुम्ही नावं ठेवत होते, आज तिथून परत रडत 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 तुम्ही व्हिडिओ बनवतायत की आम्हाला भारतामध्ये परत घ्या. तुम्हाला तर नरेंद्र मोदी तर तुम्हाला नक्कीच, आपले भारताचे पंतप्रधान आहेत, ते तुम्हाला नक्कीच परत आणतील. त्याच्याविषयी काही डाऊटच नाही आहे. पण जर तुम्ही भारत सोडून जातात ना, मग त्या टायमाला भारतावरती नाव ठेवायचं नाही. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा. खरंच भारतापेक्षा सुरक्षित देश कुठेच नाही. तुम्हाला सिरियसली सांगतोय मी डायरेक्ट. ते कसं आहे, ते 26/11 वगैरे झालं ते, म्हणजे ते पण एक भयानकच दृश्य होतं त्या टायमाला. पण त्याच्यानंतर असं कुठलं आलं का आपल्याला अजूनपर्यंत ऐकायला की मिसाईल सोडलेत बाबा, काय सोडलेत? ते पुलवामा हमला झालं, 1-2 जर सोडले. तर आता जे युद्ध चालू आहेत बाहेरच्या देशामध्ये, तशी तर परिस्थिती नाही आहे ना भारतामध्ये. सामान्य लोक म्हणजे तरी राहत आहेत ना, व्यवस्थित राहत आहेत ना. पण बाहेरच्या देशामध्ये सामान्यातल्या सामान्य लोकांना कुणालाच झोप नाही आज बाहेरच्या देशामध्ये. आज म्हणजे मी तुम्हाला सिरियसली सांगतो, सर्वात सुरक्षित देश असेल ना तर तो आपला भारत देश आहे मित्रांनो. सिरियसली सांगतो, आपला भारत देशापेक्षा ना कुठलाच देश एवढा मोठा नाही आहे. तुम्हाला सिरियसली सांगतो, भारत देश म्हणजे एवढा सुरक्षित देश आहे ना राहण्यासाठी. खरोखर सांगतोय, खरोखर आपण अभिमानाने सर्वांना सांगायला पाहिजे की माझा जन्म भारतामध्ये झाला आहे. म्हणजे आज मी बाहेरच्या देशांची जेव्हा परिस्थिती बघतोय ना, ठीक आहे पैसा भरपूर आहे हो, पैसा काय, पैसा कोणी पण कमवून घेतं. आता अमेरिका दुबई सारख्या देशांमध्ये पैसा भरपूर आहे. जिथं कष्ट केलं तिथं पैसा भरपूर आहे, पैसा निश्चित नाही. आता आपल्या इंडियामधल्या पॉलिटिशियनकडे काय पैसा कमी आहे का? तसंच तिकडच्या लोकांकडे पण पैसा भरपूर आहे. आणि जे आपल्या इंडियामधनं लोक तिकडे गेलेत, ते पैसे कमवतात तिकडे,
म्हणजे देवाच्या कृपेने त्यांना तिकडे काही व्हायला नको, सुख सुख समाधीने ते भारतामध्ये परत यायला पाहिजे, ही सर्वांची इच्छा आहे. मेन म्हणजे माझं फक्त एकच म्हणणं आहे, मी सर्वांचं नाही सांगत, सर्वच जण भारताला नावं ठेवतात असं काही नाही, पण जे भारत सोडून गेलेत ना बरेच जण, त्याच्यातले अर्धे लोक असे ते भारताला नावं वगैरे ठेवतात ना, मला त्या गोष्टीला चुकीच्या वाटतात. याच्या आधी मी बरेच व्हिडिओ वगैरे बघितलेत त्यांचे, पण आपल्याला काय, आपण काय बोलू शकत नाही, आपण काय ते एवढे मोठे नाही की त्यांना बोलायला. फक्त मला आत्ता जी परिस्थितीमध्ये ते व्हिडिओ बनवून टाकतायत ना की आम्हाला इंडियामध्ये घेऊन चला, इंडियामध्ये घेऊन चला, त्याच्याविषयी वाटलं मला की यार, म्हटलं याच्या आधी असे बोलायचे की भारत देश असा आहे तसा आहे, ना आता लगेच सांगतात आम्हाला भारतात घेऊन चला. चांगली गोष्ट आहे, या तुम्ही भारतात या, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तसं भारतामध्ये. आमचे मोदी तर तुम्हाला घेऊन येतीलच, तसं काही टेन्शन नाही आहे. ठीक आहे, चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर काहीतरी. चालेल मित्रांनो, बाय बाय, चला.